नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे इंग्लिश. इंग्लिशमधील आपलं जे चॅप्टर आहे जे चॅप्टर आहे आपलं ते आहे 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स. हे जे चॅप्टर आहे ते आपण आज इथे कंप्लीट करणार आहोत. तर बघा, आपलं जे होप इज द थिंग विथ फेदर्स म्हणजे ही एक कशी आहे, एक छान सुंदर अशी कविता आहे. ही एक आशा म्हणजेच काय, तर आपल्याला एखादी आशा अपेक्षा असते की आपलं हे काम असं अशा पद्धतीने व्हावं. अशा प्रकारे आपले काय असतात तर होप असतात आणि त्यावरतीच आधारित एका पोएटने ही जी कविता आहे ती सांगितलेली आहे आणि तीच आज आपण काय करणार आहोत तर लर्न करणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला जी 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स ही जी पोएम आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. आणि पहा, ह्या पोएममध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर पोएट एमिली डिक्सन इन दिस पोएम टॉक्स अबाउट होप अँड हाऊ होप इज व्हॉट कीप्स अ मॅन गोईंग. म्हणजेच बघा ना, आपल्याला काय असतं की आपल्या लाईफमध्ये खूप अपेक्षा असतात आणि आपण एक दिवा स्वप्न जे आहे ते बघत असतो. दिवा स्वप्न म्हणजे काय असतं की उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणं. जसं बघा की आपल्याला जर कोणाचा गाडी दिसत असेल, बंगलो दिसत असेल, तर आपण काय करत असतो की तेव्हासुद्धा मला सुद्धा काय करायचं आहे तर अशाच प्रकारची मला गाडी हवी आहे किंवा बंगलो हवा आहे किंवा फ्लॅट हवा आहे. अशा प्रकारचं आपण काय करत असतो, जे स्वप्न आहे ते बघत असतो. आणि त्यामुळे काय होतं तर त्यामुळे अशा प्रकारचे जे काही इथे आपल्याला जे काही होप असतात आपले, जसे की जर आपला फ्रेंड वगैरे कोणी फर्स्ट येत असेल, सेकंड येत असेल, तर आपलं हे काय असतं तिथे होप, आपण एक आशा ठेवून असतो की माझंही रँकमध्ये नंबर यायला पाहिजे किंवा जे काही फर्स्ट टू 5 आहे त्यामध्ये तरी माझा नंबर यायला पाहिजे, अशी आपण अपेक्षा ठेवतो. पण त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो का तर नाही करत. म्हणून आपल्याला इथे काय करायला पाहिजे तर तशा दृष्टीने आपल्याला इथे प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजेच आपण होप तर खूप काही करतो, म्हणजे हे संपूर्ण जग मला फिरायचं आहे हे मी होप करेल, पण त्या दृष्टीने मला काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. तरच ते जे प्रयत्न आहे त्याला काय मिळतं, यश मिळतं. म्हणून इथे जी काही एक आपण आशा ठेवतो ती आशाच माणसाला काय करत असते की त्याच्या लाईफमध्ये पुढे घेऊन जात असते. हेच जो विचार आहे तो पोएट एमिली डिक्सनने मांडलेला आहे की प्रत्येकाच्या काय असतात, आशा अपेक्षा असतात आणि त्याच मूळ कारण असतं माणसाला जगण्यामध्ये किंवा त्याचं जी काही लाईफ आहे ती इंटरेस्टिंग करण्यासाठी आपल्याला स्वप्न जे आहे ते बघावे लागतात. काही आपल्या अपेक्षा असतात, काही होप्स असतात, त्या आपल्याला काय करायच्या असतात तर त्या पूर्ण करायच्या असतात. आणि त्यासाठी मनुष्य काय करत असतो की प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. हेच आपल्याला काय करायचं आहे तर ह्या पाठामध्ये शिकायचं आहे. तर पहा मुलांना, आपल्या इथे या पोएममध्ये सांगितलेलं आहे की होप इज अ थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल. बघा, आपल्या आत्म्यामध्ये काय असतं, एक प्रकारची एक अशी एनर्जी असते जी आपल्याला माहीतच नसते. एखादं काम कठीण असतो, सोपं असतो, ते आपल्याकडनं होतं, पण आपण त्या कामासाठी स्वतःला कॅपेबल समजत नाही की मी ते काम काय करू शकतो की स्वतः मी ते काम करू शकते. पण एवढा जो आत्मविश्वास आहे, जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्यामध्ये नसतो. पण इथं जो पोएट आहे त्याचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही ठरवलं तर कुठलंही काम जे आहे, मग ते सोपं असो कठीण असो, ते तुम्ही काय करू शकता, ते तुम्ही पूर्ण करू शकता. तेवढी जी क्षमता आहे ती तुमच्यामध्ये आहे. मग त्यासाठी आपला जो आत्मविश्वास आहे तो कमी पडायला नको. आपलं जर फुल कॉन्फिडन्स असेल तरच काय होणार आहे, तरच आपले जे होप आहे ते आपण कंप्लीट करणार आहोत. म्हणजेच इथे कवित्रीने सांगितलेलं आहे, आपली जी आशा आहे तिला काय असतात, पंख असतात. जसं आपल्या मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये एक फुलपाखराप्रमाणे काय असतं, आपलं एक मन असतं आणि ते खूप सुंदर छान असे काय बघत असतं, स्वप्न बघत असतं. जसे की बघा ना, आपलं हे मनात येतं की जसं हा पक्षी इथे उड्डाण करत आहे तसंच जर आपण देखील उडालं तर, म्हणजे आपण ही अशा ज्या काही इमॅजिनेशन आहे त्या करत असतो की जर मला पंख असते तर मी काय केलं असतं. तर ह्या ज्या सगळ्या
गोष्टी आहे, ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या देखील आपण काय करत असतो की ह्या गोष्टी जर मी करू शकलो असतो तर. म्हणजेच आपण ह्या सगळ्या गोष्टींची काय ठेवत असतो, अपेक्षा ठेवत असतो. आणि बघा, जेव्हा एखादा मुलगा जर अभ्यासामध्ये कमकुवत असेल तर आपण काय करत असतो, तर त्याला सगळेजण सांगत असतात की तू अशा अशा केल्याने काय होणार आहे, तू ह्या पद्धतीने पुढे जाणार आहेस. मग जर तू प्रयत्न केला, जर तू अभ्यास केला तरच काय होणार आहे, तू पुढे जाणार आहे आणि जे काही 1 ते 5 नंबर आहे त्यामध्ये तू येणार आहेस. पण त्यासाठी मात्र तुला काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. आणि साहजिकच आहे, आपल्याला अभ्यासाचा काय येत असतो, कंटाळा येत असतो. पण जर आपण प्रयत्न करत राहिले, समजा एखाद्या दिवशी आपला जर अर्धा तास अभ्यास होत असेल पण दुसऱ्या दिवशी आपण आणखी त्यामध्ये 10 मिनटं ॲड करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अभ्यासाची जी गोडी आहे ती स्वतःला लावू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे की शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही आहे. म्हणून आपण हे जे काही शिक्षण आपल्याला दिलं जातं ते आपण घ्यायलाच पाहिजे. तर बघा, आपलं मन कसं आहे, तर आपल्या मनाला पंख आहेत. आपण जरी एका ठिकाणी असलो तरी दुसऱ्या ठिकाणी आपलं काय होतं, मन उड्डाण करत असतं. जसे एखादी वस्तू खावीशी वाटत असेल, जसे एखादी वस्तू आपल्याला दिसली आणि ते आवडत असेल तर आपण म्हणतो की ही गोष्ट जी आहे ती माझ्याकडे असती तर. जसं आपण स्वीट बघितलं आणि आपण असं ठरवलं की जर हे जे स्वीट आहे माझं आवडतं आहे, हे जर मला मिळालं तर. पण ते तुम्ही घेऊ शकता, एवढी कॅपॅसिटी ही आपल्यामध्ये असते. पण आपण विसरतो की काही जे कामं आहेत ते आपण काय करू शकतो, प्रयत्नाने हे आपण मिळवू शकतो किंवा करू शकतो. पण त्यासाठी काय पाहिजे, तर प्रयत्नांची आपल्याकडे जोड पाहिजे. तरच काय होऊ शकेल, तर आपण एखादं जे काम आहे ते परिपूर्ण करू शकतो. म्हणून इथे होप इज अ थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल. सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं जे मन आहे ते कसं असतं, चंचल असतं. म्हणून त्याला एक फुलपाखराची उपमा दिलेली आहे. आणि ते कधी या झाडावरून तर कधी त्या झाडावरती असं काय करत असतं, गिरट्या घेत असतं. पण जर ते सुंदर छान असं मनच नसतं तर मग आपल्यामध्ये आशा अपेक्षा ह्या जिवंतच नसतात. म्हणजे हे जे मन आहे तेच आपल्याला काय करतं, तर जगायला आपल्याला शिकवत असतं. आता बघा इथे, अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. इथे आपल्याला सांगितलेलं आहे की जे मनाचे जे गाणं असतं किंवा मनाची जी काही भाषा असते ती मनाला भाषा नसते. फक्त ते काय करत असतं की ऑल टाईम ते नुसतं गात असतं. आणि ते गाणं, ते त्याचं बोलणं ते आपण समजावं, जेणेकरून काय होणार आहे की आपली जी लाईफ आहे ती सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. म्हणून म्हटलं आहे की अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. त्या मनाला किंवा त्या होपला काय नसतात, तर शब्द नसतात. आणि मग आपण असं विचार करत असतो. बघा, कधी कधी आपण काय करत असतो, स्वतःशीच बोलत असतो. आणि स्वतःशी बोलता बोलता जे काही आपल्या मनाला पटेल ती एखादी कृती आपण करत असतो. म्हणून हे जे मन आहे ते काय करत असतं, असे गाणे गात असतं जे कधीही स्टॉप होत नाही. आणि हीच जगण्याची काय असते, आपली उमेद असते. त्यानुसारच जे कवी आहे ते आपल्याला सांगत आहे की ह्या मनाला काय नसते, भाषा नसते. ते फक्त आपल्याला जगण्याच्या दिशेने आपण किती छान सुंदर असं जगावं या दिशेने ते आपल्याला घेऊन जात असतं. मग अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हेड अँड सोर मस्ट बी द स्टॉर्म. बघा, इथे आपण बघू शकतो की हा जो समुद्र आहे हा शांत समुद्र आहे. आपलं मन देखील कधी कधी कसं असतं, खूप शांत असतं. पण बघा ना, कधी काही वेळा काय होतं की जे मन आहे ते कसं होतं, तर खूप असं उड्डाण होतं. किंवा जसं समुद्र हा भरती ओहोटीमुळे काय होतो, तर भरती ओहोटीमुळे तो कधीतरी काय करत असतो, तर त्याच्यामध्ये जी काही भरती ओहोटी येते त्यामुळे अगदी जहाजसुद्धा काय होतात, तर डुबतात. मग तसंच आपलं मन आहे. जर आपल्या मनावर आपण कंट्रोल नाही ठेवला तर काय होऊ शकतं, कुठलंही वादळ जे आहे ते घोंगावू शकतं. त्यामुळे कुठलंही वादळ जे आहे ते येऊ नये. त्यामुळे आपलं जे मन आहे ते आपल्याला कसं ठेवायला पाहिजे, तर ते आपल्याला स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. मग दॅट कुल्ड अबाश दॅट लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म.
बघा इथे वॉर्म म्हणजे इथे जसे की आपण बघितलेलंच आहे की एखादा पक्षी असो, बर्ड्स असो, तो काय करत असतो, त्याच्या पिलांना ऊब देण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं, तर एक पक्षी जो आहे तो करत असतो. पण इथे वॉर्म म्हणजे प्रत्यक्षात गरम असं होत नाही. तर इथे काय होतं की आपलं जे मन आहे ते जर आपल्याला शांत ठेवलं आपण, तरच काय होणार आहे की मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या साध्य ज्या आहेत त्या होणार आहे. बघा जे काही तुफानलेला समुद्र असतो तिथे आपण बघितलेलं आहे की कुणाचीही जाण्याची हिंमत नसते. म्हणूनच आपल्याला इथे काय करायचं आहे, तर इथे आपलं जे मन आहे ते आपल्याला नेहमी शांत ठेवायचं आहे. जेणेकरून काय होणार आहे की आपल्याला योग्य जे डिसिजन आहे ते घेता येणार आहे. मग इथे नेक्स्ट जी आपली लाईन आहे ती आहे, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजर्स सी. जसे की बघा आपलं मन अशा प्रकारे पाहिजे जसं की चिलेस्ट लँड जसं असतं, बर्फाच्छादित जसं असतं, शांत असं जे काही मन आपल्याला ठेवायचं असतं तसं आपण इथे ठेवू शकतो. मग म्हटलेलं आहे की स्ट्रेंजर्स सी, आता जो काही खवळलेला समुद्र आहे त्याच्या वाट्याला कोणीही जात नाही हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणूनच जर आपल्याला छान सुंदर असं जीवन जगायचं असेल तर त्यासाठी मानायचं देखील ऐकायचं असतं आणि योग्य जे निर्णय आहे ते आपल्याला घ्यायचे असतात. मग ॲट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्स अ क्रम ऑफ मी. आता बघा आपण बघू शकतो या चित्रामध्ये की आपल्याला जे काही जीवन लाभलेलं आहे ते कसं असतं, खूप अनमोल असतं, पण त्याची जी काळजी आहे ते आपण घेत नाही. म्हणजे बघा ना, आपल्याला 3 अवस्था दिलेल्या असतात. एक बाल्य अवस्था दिलेला असतो, तरुण अवस्था दिलेली असते आणि एक वृद्धावस्था असं दिलेलं असतं. बालपण कधी जाते हे आपल्याला कळतच नाही, तारुण्य कधी संपतं हे देखील आपल्याला कळत नाही. पण तेच काय असतं, तर कुमारावस्था अशी एक अवस्था असते ज्यामध्ये आपण काय करू शकतो, अशी एक पुंजी तयार करू शकतो जेणेकरून आपलं जे काही वृद्धावस्था आहे त्यामध्ये आपल्याला काय मिळू शकेल, तर बळ मिळू शकेल. तिथेच आपल्याला काय मिळणार आहे, तर छान सुंदर अशा आपल्याला तिथे एक सपोर्ट जो आपण म्हणू तो तिथे आपल्याला मिळू शकतो. पण आपल्याला वाटतं की नाही, आता आम्ही कशा आहोत, यंग आहोत, म्हणून आपण तेव्हा जे काही कामं करायचे असतात तेव्हा आपण ती न करता जेव्हा आपण उतारवयाकडे जातो तेव्हा मात्र आपल्याला पश्चाताप होत असतो की अरे जर मी हे काम माझ्या तारुण्यातच केलं असतं तर काय झालं असतं, बरं झालं असतं, जेणेकरून मला वृद्धापकाळामध्ये काय भेटलं असतं, एक सपोर्ट मिळाला असता. म्हणून आपलं जे मन आहे ते कसं आहे, चंचल आहे आणि ते आपल्याला ताब्यात ठेवणं कसं आहे, खूप गरजेचं आहे. आता बघा इथे आपल्याला दिलं आहे की जो पोएम आहे त्या पोएमचा अर्थ आपल्याला इथे सांगितलेला आहे आणि त्या पोएमचा अर्थ जो आहे तो आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा इथे आहे, इन दिस ब्युटिफुल पोएम. ही जी पोएम आहे ती खूप सुंदर छान अशी आहे, कारण पंखांनाच जे होप असतात त्यांना काय आहे, पंख आहे, अशी सुंदर कल्पना जी आहे ती या पोएटने केलेली आहे. द पोएट हॅज गिवन विंग्स टू अ मॅन्स होप. आता बघा ना, जर ह्या होपला जे आहे, जे काही माणसाचं मन आहे त्याला काय असतात, तर पंख असतात. अशी जी कल्पना आहे ती सुंदर कल्पना अशी कवीने केलेली आहे. मग इट ऑफर्ड कम्फर्ट आवर सोल. ते जे मन आहे ते आपल्या आत्म्यामध्ये असतं, सोलमध्ये असतं असं आपल्याला कवीने सांगितलेलं आहे. मग इवन वेन अ मॅन अंडरगोज hardships, it's the hope that keeps him alive and gives comfort. Then hope is there even when surroundings are chilly and sea is rough, which means even while the circumstances are adverse, hope keeps a giving. म्हणजे इथे आपल्याला कवीने काय सांगितलेलं आहे की मनाला काय असतात, पंख असतात आणि तेच काय आहे, खरं जीवनाचं साधन आहे. आपण हा जर विचार केला, जर आपल्याला मनच नसतं
तर काय झालं असतं बघा, मनामध्येच काय येत असतात, विचार येत असतात की मी आता भविष्यकालीन असे होणार आहे, ते होणार आहे, किंवा मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, आणि त्या डायरेक्शनने आपण काय करत असतो, वाटचाल करत असतो. तीच तर खरी जगण्याची काय असते, मजा असते, हे तर आपल्याला माहितीच आहे. मग बघा, इट इज नेव्हर डिफिटेड. Then, even in extreme conditions, hope does not ask for anything from us, not even crumb. आता आपल्याला हे देखील माहिती असायला हवं की आपल्या मनासारखं दुसरं राजा नाही, हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि जे होप आपल्या असतात, जे काही अपेक्षा आपल्या असतात, त्या पूर्ण करण्यासाठी फक्त स्वप्न बघणं गरजेचं आहे का, तर नाही. ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्या दृष्टीने प्रयत्न देखील करायला पाहिजे. तरच काय होतं की आपले जे काही लाईफ आहे त्याच्यामध्ये चढ उतार हे येतातच, हे देखील आपल्याला माहीत आहे. पण ते कुठलंही वादळ येऊ, कुठलंही तुफान येऊ, त्याला जर फेस करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तेवढी कॅपॅसिटी आपल्यामध्ये असते, पण ती जी कॅपॅसिटी आहे ती आपल्याला माहीतच नसते. तेवढा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र आपल्याकडे नसतो. पण जर आपण तो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स जो आहे तर आपण कमवला, तर काय होणार आहे की कुठल्याही अडथळ्यावर आपण मात करू शकतो. हा कॉन्फिडन्स जो आहे तो आपल्याकडे असायला हवा. तरच काय होणार आहे की आपली जी लाईफ आहे ती आपण अगदी सक्सेसफुली जगणार आहे. तर अशा प्रकारे बघा मुलांना, आपण इथे जी पोएम मिनिंग आहे ती घेतलेली आहे. आता जी समरी आहे त्या समरीमध्ये आपण अभ्यासणार आहोत की पोएट हॅज गिवन विंग्स टू होप. होप keeps us गिविंग इन ॲडवर्स कंडिशन्स. ज्या काही अशा अपेक्षा आहेत त्यानुसारच आपण काय करत असतो, तर आपल्या लाईफमध्ये पुढे 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 जात असतो. आणि इथे कवीने सांगितल्याप्रमाणे की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण कधीही सोडायच्या नाही. तीच तर जगण्यातली खरी मजा असते. जर आपण अगदी जसं की आपण मागच्या लेसनमध्ये शिकलेलो आहोत की भविष्य काळामध्ये काय येणार आहेत, तर एक रोबोसारखेच टीचर असणार आहे, ज्यांना ज्या काही फिलिंग्स वगैरे असतात त्या नसणार आहेत. मग ज्या फिलिंग्सने आपण इतरांना सांगत असतो की तुम्ही अशा अशा पद्धतीने काय करायचं आहे, तर लर्न करायचं आहे, ती फिलिंग जी आहे ती रोबोमध्ये नसणार आहे. म्हणून काय करायचं आहे की आपल्या ज्या काही होप्स आहे त्या जर आपण ठेवल्या तरच त्या पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या आपण जर त्या पूर्ण केल्या तर काय होणार आहे, तर मग आपलं जे जीवन आहे ते सुखकर होणार आहे, अगदी समृद्ध होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. म्हणूनच आपण काय करायचं आहे, तर ज्या काही आपल्या होप आहे त्या आपल्या पॉझिटिव्ह असायला हव्या, जेणेकरून आपण स्वतः तर सक्सेसफुल होऊ, पण आपणच दुसऱ्यांचे काय होणार आहोत, तर एक आयडियल मॉडेल होणार आहोत, याची देखील आपण दक्षता घ्यायला पाहिजे. तर बघा मुलांना, आपली जी पोएम आहे 1.3 होप इज अ थिंग विथ फेदर्स, ही जी आपली पोएम आहे ती आपण लर्न केलेली आहे. आता तिची ॲक्टिव्हिटीज, गेम आणि टेस्ट घेऊन देखील आपण काय करणार आहोत, तर ही जी पोएम आहे ती आपण इथे डन करणार आहोत, कंप्लीट करणार आहोत. तर पहा मुलांना, आपली जी पोएम आहे ती आहे 1.3 होप इज अ थिंग विथ फेदर. ही जी पोएम आहे ती आपण लर्न केली होती. आता तिची ॲक्टिव्हिटीज, गेम आणि टेस्ट घेऊन देखील आपण काय करणार आहोत, तर ही जी पोएम आहे ती आपण समजून घेणार आहोत. चला मग मुलांना, या पोएमची जी काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या आपण इथे घेणार आहोत. तर बघा, पहिला जो आपला प्रश्न आहे तो आहे द होप बर्ड इज सिटिंग इन द डॅश. यासाठी आपल्याला किती ऑप्शन दिलेले आहे, तर 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे आपला सोल आणि सेकंड जो आहे तो आहे आपला हर्ट. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे बघा, पोएम रीड करतानाच आपण बघितलं होतं की द होप बर्ड इज सिटिंग इन द सोल. अगदी बरोबर, सोल काय आहे, आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की सिंगिंग ऑफ द बर्ड नेवर डॅश. आता बघा, जेव्हा पक्षी गायला लागतात तेव्हा ते काय नाही करत, अगदी बरोबर, स्टॉप होत नाही. बघा, इथे आपल्याला 2 ऑप्शन दिलेला आहे. फर्स्ट आलेला आहे रन्स, सेकंड आलेला आहे स्टॉप्स. मग आपला सेकंड ऑप्शन जो आहे तो आपला योग्य असणार आहे. तर स्टॉप्स काय आहे, आपला योग्य आन्सर आलेला आहे. बघा, सिंगिंग ऑफ द बर्ड नेव्हर स्टॉप्स हा आहे आपला योग्य आन्सर. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे इट्स सॉन्ग इज अ डॅश ॲट द टाइम ऑफ स्टॉर्म.
आणि त्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो आहे तो आहे आपला स्वीटेस्ट आणि सेकंड जो आहे तो आहे आपला ग्रेटेस्ट. मग इथे इट्स सॉन्ग इज द डॅश काय असणार आहे? अगदी बरोबर, स्वीटेस्ट हे आपलं योग्य आन्सर आहे. इट्स सॉन्ग इज द स्वीटेस्ट ॲट द टाइम ॲट स्टॉर्म हे आहे आपलं योग्य आन्सर. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत की द डॅश हॅज हर्ड द बर्ड सॉन्ग इन मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस. आणि यासाठी आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे पोएट आणि सेकंड आहे पोएटेस्ट. काय योग्य आहे? अगदी बरोबर, जो पोएटेस्ट आहे तो आपला योग्य आन्सर आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे फास्ट फास्टर फास्टर हे जे विधान आहे ते आपलं ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर. कसं असणार आहे? तर आपलं हे जे वर्ब आपल्याला दिलेले आहे ते आहे फॉल्स. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे स्लो, स्लोवर आणि स्लोवेस्ट. मग हे जे आपले वर्ब आहे ते राईट असणार आहे की रॉंग असणार आहे, ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर, हे कसे असणार आहे? तर ट्रू असणार आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे लो, लोवर आणि लोवेस्ट. सांगा पाहू, ट्रू आहे की फॉल्स? अगदी बरोबर, कसे आहे? तर हे ट्रू आहे. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट. मग हे ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर, हे असणार आहे ट्रू. बघा, आपलं विधान देखील आलेलं आहे ट्रू. आणि नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे वार्म, वॉर्मर आणि वॉर्म. मग हे जे आपलं ऑप्शन आहे ते आहे ट्रू आणि फॉल्स. बघा, वॉर्म, वॉर्मर आणि वॉर्म. तर हे ट्रू असणार आहे की फॉल्स असणार आहे? अगदी बरोबर, हे जे आहे आपलं फॉल्स असणार आहे. आणि जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे कोल्ड, कोल्डर आणि कोल्डर. हे आपलं रॉंग असणार आहे की राईट असणार आहे? अगदी बरोबर, कसं आहे? तर हे फॉल्स आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण ही जी पोएम आहे त्याची ॲक्टिव्हिटीज देखील घेतलेली आहे. आता आपण गेमच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत? तर गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण ही जी पोएम आहे त्यामध्ये काही प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि त्याचे जे आन्सर आहेत ही 4 ऑप्शन आपल्याला दिले जातील. त्यापैकी एक जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे फास्ट, फास्टर, डॅश. आणि यामध्ये आपलं जे ऑप्शन आहे ते आहे फास्टेस्ट, फास्टर, फास्टर आणि फास्टेड. काय येणार आहे? फास्टर तर दिलेलं आहे, मग नेक्स्ट काय येणार आहे? तर ते फास्टेस्ट हे येणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे ब्रेव डॅश ब्रेवेस्ट. काय असणार आहे? ब्रेव डॅश ब्रेवेस्ट. आणि याचं बघा आपल्याला विचारलेलं आहे की ब्रेवर, ब्रेवस आणि ब्रेवर्ड आणि ब्रेवेस्टर. काय असणार आहे? अगदी बरोबर, ब्रेवर हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आहे. ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. आणि जे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे ब्राईट डॅश ब्राईटेस्ट. आता काय येणार आहे बघा, ऑप्शन आपण बघूया. ब्राईटेड, ब्राईटेस्ट, ब्राईट आणि ब्रायटर. काय येणार आहे? आपल्याला माहीत आहे ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट. मग काय येणार आहे? अगदी बरोबर, ब्रायटर हे येणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे डॅश लोअर लोवेस्ट. काय आहे बघा, लो, लॉ, लोवेर, लो आणि लोवेड. काय येणार आहे? तर आपलं लो जे आहे ते येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे? लो, लोअर आणि लोवेस्ट असं होणार आहे. आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे हाय डॅश हायेस्ट. बघा, ऑप्शन बघूया. हायस्टेड, हायर, हायेस्ट आणि हायड. काय असणार आहे? अगदी बरोबर, हाय, हायर आणि हायेस्ट हे असणार आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन आहे हायर. हा काय आहे? आपला योग्य ऑप्शन आलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय केलेलं आहे? तर आपलं हे जे प्रकरण गेम जो आहे या पोएमचा तो आपण कंप्लीट केलेला आहे. आता यावर आपण टेस्ट देखील घेणार आहोत आणि टेस्टच्या माध्यमातून देखील आपण आपल्याला कितपत ही पोएम समजली हे आपण पाहणार आहोत. तर बघा, हाय डॅश हायेस्ट यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे हायस्टेड, हायर, हायेस्ट आणि हायड. योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, हायर जो आहे तो आपला योग्य ऑप्शन असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे फास्ट, फास्टर. आणि नेक्स्ट काय असणार आहे बघा, फास्टेस्ट, फास्टर्ड, फास्टर आणि फास्टेड. मग आपला योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, फास्टेस्ट हा आपला योग्य ऑप्शन असणार आहे.
नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे ब्रेव डॅश ब्रेवेस्ट, आणि त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, तर इथे 4 ऑप्शन दिलेलं आहे. फर्स्ट आहे ब्रेवर, सेकंड आहे ब्रेवस, ब्रेवर्ड आणि ब्रेवेस्टेड. मग आपला योग्य जो आन्सर आहे तो काय असणार आहे, अगदी बरोबर ब्रेवर हा असणार आहे. म्हणजेच ब्रेव, ब्रेवर आणि ब्रेवेस्ट. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे डॅश लोअर लोवेस्ट, त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे लॉ, लोअर आणि लो, लोवेड. काय येणार आहे मग, अगदी बरोबर लो हा येणार आहे. लो, लोअर आणि लोवेस्ट. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आपण घेऊया की ब्राईट डॅश ब्राईटेस्ट, त्यासाठी देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे ब्राईटेड, ब्राईटेस्ट, ब्राईट आणि ब्राईटर. मग काय येणार आहे, अगदी बरोबर ब्राईटर जो आहे तो आपला योग्य ऑप्शन आहे. म्हणजेच ब्राईट, ब्राईटर आणि ब्राईटेस्ट. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपली जी टेस्ट आहे ती देखील इथे कंप्लीट केलेली आहे. म्हणजेच 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स ही जी आपली पोएम आहे ते आपण लर्न केलेले आहे. त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेम घेतलेला आहे आणि टेस्ट देखील त्यावरती घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली जी पोएम आहे 1.3 होप इज थिंग फेदर्स ही जी आपली पोएम आहे ते आपण इथे कंप्लीट केलेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही पोएम कंप्लीट झालेली आहे आणि लवकरच आपण भेटणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.